मुलं ही जगाबरोबर चाललेली आहेत आणि आपली शिक्षण व्यवस्था दुर्दैवाने त्याच्या खूप मागे आहे. पूर्वी जे काही संशोधनात सापडलंय ते आपण आज लावू पाहतोय, तोपर्यंत काळ खूप पुढे गेलेला आहे. शिक्षण हे काळाच्या बरोबर बदललं पाहिजे. कदाचित मी असं म्हणेन की त्याच्यापेक्षा काळाच्या एक पुढे थांबून ते केलं, कारण मुलांना उद्याला जगायचंय. व्हेरी वेल सेड. त्यामुळे शाळा ह्या या पद्धतीने बदलल्या पाहिजेत. म्हणून जो तुमचा प्रश्न आहे ना की आदर्श मूल कसं असलं पाहिजे, आदर्श मूल नाही, मूल जसं आहे ना ते तसंच आहे आणि ते तसंच आदर्श म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे. हे मूल आदर्श आणि हे अनादर्श असं नाहीये. म्हणजे एखाद्याला गणित विज्ञान खूप चांगलं येतं, परीक्षेमध्ये चांगले मार्क लिहितो, ते आपल्या आदर्श असतं. आपण सांगेल ते करतो, ते सांगेल ते करणं हे मुलाचं कामच नाही. आणि आपल्याला एखाद्या छोट्या फुलपाखरा बद्दल सुद्धा पुरेसं माहिती नसतं आणि आपण म्हणतो की मी हुशार आहे.